आयच्या खबराचित्रान येवकार हांव सुशांत गावस पळयात खबर विस्तारान। गोय मुक्ती वर्स सोहळ्याक 100 कोटी रुपया मोडपाची गरज ना, ते बदला स्वतंत्र सैनिकांच्या भुरग्यांक सरकारी नोकऱ्यो दियात। लोकांचे भलायके खातीर हो पैसो वापरात, गोवा फॉरवर्डान मागला। आझाद मैदानाचेर आपल्या भुरग्यांच्या मागण्यां खातीर जाणटे स्वतंत्र सैनिक उपोशणाक बसल्यात। ते दुयेन आसात, तांकां कितेंय जालें जाल्यार ताका पुरायपणान प्रमोद सावंत सरकार जबाबदार आसतले, अशें गोवा फॉरवर्डान म्हटलां। पणजेच्या आझाद मैदानाचेर स्वातंत्र्य सैनिकांचे आमरण उपोषण चल्लां। त्यांच्या वतीन गोवा फॉरवर्डाचो उपाध्यक्ष किरण कांदोळकार उलयतालो। स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यां खातीर नोकऱ्यांचो राखीव कोटा आसा। फेब्रुवारी 2021 मेरेन नोकऱ्यांनी आस्पावन घेवपाची तरतूद आसा। सुमार 250 भुरगीं बेकार आसात, तांकां सरकारी नोकऱ्यांनी आस्पावन घेवचे, किरण कांदोळकारान मागला। गोवा फॉरवर्डान मुख्य सचिवाक ह्या संबंधात निवेदनय भेटयलां। स्वतंत्र सैनिकांचे जे भुरगे दोन ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक आसा, हांच्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टीक निवेदन दिल्लें की तांचो जो स्ट्रायक जो चालू आहा, तांचो जो जॉबाचो विशय आहा, हेज्या संदर्भात निवेदन दिल्लें ते आतां तांणी आमचे गोवा फॉरवर्ड पार्टीच्या थ्रू आनी चीफ सेक्रेटरी बरयल्लें आहा की तेंच्यो ज्यो मागण्यो आहा ह्यो सगळ्यो मान्य करून घेवच्यो, कारण तेंच्यो मान्य ज्यो आहा ह्यो जेन्युअन आहा, ते खंयचे कितें वेगळें कांय मागिना। तेंच्यांनी ह्या लोकांनी स्वतंत्र केले म्हणून आयज आमी हांगासर उबे रावन आयज ही सत्ता भोगताय, जे सत्ताकारणी आहात, राजकारणी आहात, मंत्री आहा, आमदार आहा, हे जर आयज हांगासरले मुख्यमंत्री किंवा मंत्री आमदार जावन पावले ते ह्या लोकांक लागून। ह्या लोकांनी जर तेन्ना आपले त्याग करूंक नासलो किंवा तेन्ना स्वतंत्राच्या लढ्यान उतरोंक नासले जाल्यार म्हाका दिसता गोंयान आयज मेरेन पुर्तुगेज आसतले आसले। आमी पुर्तुगेजा कडसून मुक्त जाले, पूण हो पुर्तुगेजाच्या पायस जो आयज भारतीय जनता पार्टीचो सरकार आहा तेंचे कडसून आमकां मुक्त जावपाची गरज आहा। आमची मागणी आहा सरकारा कडेन आनी खास करून चीफ सेक्रेटरी कडेन की जी तेंच्यांनी मागणी घातलेली आहा तांची व्हडली कांय मागणी ना, थोडेच जे सरकार जे सांगता पळय 200-250 लोक आहा तितले ना, थोडेच उरलेले आहा। मनोहर पर्रीकारान तेन्ना डिक्लेअर केल्ले, हांव सरकारान आसलो तेन्ना 2013 की आहा तितलो स्वतंत्र सैनिकाचो रोस्टर आपूण सगळो काबार करतलो, म्हणजे सगळ्यांक जॉब दितलो अशें म्हणून तेंच्यांनी तेन्ना एश्युरन्स दिल्ले आहा। आयजूय भारतीय जनता पार्टीचो सरकार आहा, हे सरकारान स्वर्गीय मनोहर पर्रीकारान दिल्ले उतर पाळपाची गरज आहा, कारण तो एक आदर्श नेतो जावन गेलो ह्या गोंयचो, हे सगळ्यांक खबर आहा। म्हजी एक मागणी आहा ह्या सरकारा कडेन आनी खास करून चीफ सेक्रेटरी कडेन की जी ह्या स्वतंत्र सैनिकाच्या भुरग्यांची जी मागणी आहा ही बेगींतले बेगीन मान्य करून घेवची आनी तांकां न्याय दिवचो। तांकां ते फाल्यां परवासून 22 तारखेच्यान तेंच्यांनी निर्णय घेतलेलो, हांगा उपोशणाक बसतले। हे जे जाणटे स्वतंत्र सैनीक 85 वर्साचो आहा वा 80 वर्साचो आहा, तेज्यात वांगडा स्वतंत्र सैनिकाची 5-6 भुरगीं हांगासर जे उपोशणाक बसतले, हांव ताका आतांच चवकशी करतालो, डायबिटी आहा म्हणटा, प्रेशर आहा म्हणटा। ह्या लोकांक जर कितेंय जायत जाल्यार म्हाका दिसता हेका पूर्णपणे हो भारतीय जनता पार्टीचो प्रमोद सावंत सरकार हो जबाबदार आसतलो। तेका लागून ती पाळी तेंचेर हाडनाकात, बेगींतल्या बेगीन तेंची मागणी मान्य करात, तुमच्या तेमांक पडनाकात। कोण तुमचे कडेन तेमा करिना, आमी रिक्वेस्ट करता, आमकां फरक पडना, तुमीच व्हडले, आमी रिक्वेस्ट करता तेंची जी मागणी आहा ही तांकां मान्य करून तुमी दिवची आनी जाता तितले बेगीन हो विशय आहा तांकां बाबड्यांक हांगासर अशी सगळी बायलां आपल्या घरदार सोडून हांगासर जी बसता ही अशी तेंची पाळी हाडनाका, इतलोच म्हजी सरकारा कडेन रिक्वेस्ट आहा। थँक्यू। गोवा 365 खातीर पणजेच्यान इर्शाद शेख। मेळावलेचे झूज अजून सोंपूंक ना, खरें झूज आतांच सुरू जाला। जिवेशी मारपाचो आरोप दवरून आमचेर 23 जणांचेर पुलिसांनी गुन्यांव नोंदयल्ले, तेका लागून आमकां रायबंदराक खेपो घालच्यो पडटात। बॉन्ड मागला तें आमकां शक्य ना। ह्यो केशी फाटीं घेयात, नाजाल्यार पुराय 70 आनी मेळावलेकारांक तेंको दिल्ल्या गोंयकारांक घेवन मुख्यमंत्र्याच्या सरकारी बंगल्याचेर मोर्चा काडटले, मेळावलेच्या पिडेस्तांनी शिटकावणी दिल्या। मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समिती आणि मेळावलेच्या लोकांनी मुरमुण्या पत्रकार परिशद घेतली। मेळावलेंतले कांय जाणांच्यो मुद्दम जावन बदल्यो घडोवन हाडल्यात, तांकां आसलेल्या सुवातांचेर परत हाडचे। तशेंच 67/1 हे जमनीचेर IITची नोंद जाल्या, तें काडून उतार्याचेर परत गांवांतल्या लोकांचीच नांवां येवची अशें तेंच्यांनी मागलां। परिशदेक गुळेली मैंगिणेचो पंच वांगडी अर्जुन मेळेकार, मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीचे राम केळेकार, शंकर नायक, सडियो मळेकार आनी हेरांनी हजेरी लायिल्ली। पळयात मेळावलेची खदखद आनी घुसमट। क्रायम ब्रांचीन वचून बसता, त्यो केसी सीएमान बेगीच्या बेगीन
फाटी घेवच्यो तश्योच आमच्यो भुरग्यांच्यो ट्रान्सफरी मेळवलीच्यो हांगासून केल्ली आसा त्यो बेगीच्या बेगीन कॅन्सल करच्यो आनी सीएम सांगता की हांगासून आतां IIT जर स्क्रॅप केली जाल्यार हांगासर IIT हेतून आमचे पंचायत डायरेक्टरेटान IITन केस घातलेली आहा NOCक लागून जर ही हांगासून IIT कॅन्सल जाली जाल्यार ती केस बेगीच्या बेगीन फाटी घेवची तशेंच 67/1 सर्वे नंबराची जी जमीन सेंट्रलाक ट्रान्सफर केली आनी म्युटेशन जावन तेजेर IIT म्हणून नांव येयल्लें आसा ते सीएमाक लागीं मागता की ते तुमी बेगीच्या बेगीन कॅन्सल करून ती जमीन जशी आसली तशी पूर्वरत करून दिवची पडली तशेंच आमच्या हांगासर सिद्धू गांवकर ST समाजाचो आहा तेजेरूय केस आहा घर इलिगल बांदला हे म्हणून ती तेंच्यो केसी फाटी घेवच्यो आमी आशा करता की सीएम हे जे केसी कितें घेतल्या ते बेगीच्या बेगीन सगळे कॅन्सल करतलो अशें हांव म्हणटा आमचे 307 एक कलम लायिल्ले आसा हे कलम तेंच्यांनी हाफ मर्डर केस अटेम्प्ट टू मर्डर अशें लायिल्ले आसा आमचेर आमी 23 जाणांची आमची नांवां घातली आमी कितें 23 जाण अटेम्प्ट टू मर्डर करपाक गेल्ले हे सिंपल आहा अटेम्प्ट टू मर्डर हो जायना जर आतां 18 ते 22 तारखेर आमी रायबंदरा वचून बसता 2-2 वरां आमकां बसोन लायता ते सकाळी 10 ते 12 मेरेन आनी 22 तारखेर आमचे आमकां सांगला आनी पॉयंट सायन कर म्हणून जाल्यार शुअरिटी दी म्हणून सांगल्या 10,000 थोड्यांक आसा थोड्यांक 25,000 आसा अमावंट आसा नाल्यार कितें तुमचे RC बूक असो तेंचे कितें दी सांगला आमी हे आमचे कडेन दिवपाक शक्य ना कित्याक आमची इतली कापासितात ना दिवपाक जर समज आमचे हे बेगीतल्या बेगीन घेवना फाटी जाल्यार फुडलो लोक जे आसा ते डायरेक्ट मोर्चान येतले आमकां कशें ते अरेस्ट करून दाखोवचे तेंच्यांनी मागीर फुडले लोक कितें आहा ते पळोवन घेतले कशें आहा ते अख्खे सत्तरीचे आनी गोंयचे लोक आहा न्हू ते खंय आहा ते आमकां सोदून काडटले आनी सगळे भायर काडटले पळय कशें ते ही सरकार एक शिटकावणी आहा हेका लागून सरकार सांगता की बेगीतल्या बेगीन तुमी आमचेर 307 आनी बाकीच्यो फेक केसी घातल्या तुमी फाटी घेवच्यो गोवा 365 खातीर मुरमुणेच्यान महेश गोवेकार पालिका कायद्यातल्या घरपट्टी वाडोवपाच्या निर्णयाआड मडगांव शॅडो कावन्सिलान सयांची मोहीम सुरू केल्या पालिका कायद्यातली ही दुरुस्ती सरकारान फाटी घेवची जाय जाल्यार दर 5 वर्सांनी तातूंत सुदारणा करची पूण इतल्या मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाडोवची न्हू अशें तांचें म्हणणें All the Ambajkars have gathered today. We are launching a signature campaign. This is regarding the house tax issue, which has been plaguing the minds of the people because house tax is likely to increase after the coming into force of the new ordinance. So we are all aggrieved by this, and so we have decided to come together and write to our respective MLAs and urge them to take this up in the assembly. Not only take up the other points in the ordinance, but specifically the points on house tax. So we have written this memorandum, this representation. We are hoping it will reach the ears of the eyes of the representatives and the ears of the people in the assembly. And we are going to obtain the signatures of all the Ambajkars here from Fatorda. मागणे आसा की we want that the new ordinance which is introducing a fresh system of taxation, that fresh system of taxation has to be revoked absolutely. The fresh system of capital value system of taxation has to be completely revoked. Secondly, we are saying that whatever the current system is, that may be maintained, the current system of calculation that may be maintained, and it may be revised every 5 years if at all. And thirdly that we may incorporate a provision for deemed revision, as I said, and the deemed revision provision that every 5 years we may revise, not before that. So these are the three मागणे आहे आमकां. But more importantly, that capital value system has to be completely, absolutely removed and revoked. आमी शॅडो कावन्सिला मार्फत हो इशू रेज केल्लो आसा कित्याक आमी फकत आयकूं येतालें की सेक्शन 88 एमेंड जालें म्हण पण वेरेज गॅजेट आमी पळयलें जाल्यार ऑर्डिनन्स जेन्ना आमी पळयलें तितून सेक्शन 88 फक्त एक भाग आसा ताजे उपरांत 101, 109 हे सगळे जे सेक्शन्स आसा ते डायरेक्टली रिलेटींग टू द हावस टॅक्स जी घराची टॅक्स आसा जावं शॉपाची टॅक्स आसा प्रायवेट प्रिमायसीस सो हे कोण उलयना आनी वेरेज ह्या ऑर्डिनन्सा प्रमाणे जे घातिल्ले आसा जी लॉज एमेंड केल्ले आसा
ते प्रमाणे कितलेशे फावटी हाऊस टॅक्स वाडपा आसा. जो कोण 1000 रुपया देखून फारीक करता जाल्यार फाल्यां तो 10-15,000 फारीक करतलो. म्हळ्यार एक रेटेबल वॅल्यू तेमी मातशें चेंज केल्लें आसा बेस्ड ऑन रेंट म्हण रिसिवेबल रेंट ऑर एक्चुअल रेंट. म्हळ्यार सपोज तूं तुज्या ओन घरां रावता आनी तें घर सपोज तुवें तें भाड्यान दिल्लें, तुका कितलें भाडें मेळटा आशिल्लें 15,000, जाल्यार ते 15,000 तुवें टॅक्स म्हण फारीक करपा जाय प्रत्येक वर्साक. तूं त्या घरा रावनूय बी और तें घर बंद आसा, तें फ्लॅट बंद आसा, तें दुकान बंद आसा, तरी पसून तुवें तें रेंटा बेसिसाचेर तुवें फाल्यां हाऊस टॅक्स फारीक करपा पडटा. आनी दुसरो कॉन्सेप्ट म्हणटा तो कॅपिटल व्हॅल्यू. कॅपिटल व्हॅल्यू म्हणल्यार जो त्या प्रिमायसिसाचो व्हॅल्यू इन्क्लुडींग द कॉस्ट ऑफ द लँड हो व्हॅल्यू हें करून 0.1% to 1% टॅक्स लावपाक म्युन्सिपालिटीक हक आसतलो फाल्यां. सो आमी इवन 0.5% सपोज दवरलें, फाल्यां म्युन्सिपालिटीन 0.5% घेतले दवरया जाल्यार एक 50 लाखाचो जो फ्लॅट आसा व्हॅल्यू सपोज 50 लॅक्सांचो आसा जाल्यार तो मिनिमम 25,000 पडटलो. त्या 25,000 टॅक्स येतले. सो इतले सामके 10-15 फावटी टॅक्स इन्क्रीज हें एक्चुअली कोणाकूय शक्य ना आनी एफोर्डेबलूय ना सांगपा म्हणल्यार. आमी आतां मागता हें सिग्नेचर कॅम्पेन एंटायर मडगांव, फातोड्डा आनी कुट्टारी एरिया 3 आमदार लागता. त्या 3 आमदारांक आमी हें रिप्रेझेंटेशन दिवपा आसा आनी त्या लोकांचे पयलीं सिग्नेचर घेता आमी. हें आतां आमी लॉन्च करता हें सिग्नेचर कॅम्पेन आनी तें आमी तांकां पावोवपा सोदता. कित्याक 25 तारखेर असेंब्ली आसा. सो ते असेंब्लीत तें रेज करचें आनी जाता ते भाशेन हें करचें म्हण कॅन्सल करचें म्हण. आनी जो ओरिजिनल रेटेबल व्हॅल्यू सिस्टम आहा तो मातशें रिवायज करपा जाता विथ डीम्ड रिविजन सांगलें तशें. म्हळ्यार 1-2-4 वर्सान वा 5 वर्सान एक सर्टन पर्सेंटेज ऑटोमॅटीक रिन्यू जाता तशें. तेज नो इश्यू. बट इतली सामकी 10-15 फावटी तूं टॅक्स वाडोवप एकूच फावटी म्हळ्यार हें सारकें न्ही आनी आमकां तें मान्य ना. आदलो आमदार गजानन रायकराचो पूत पराग रायकरान काँग्रेसीक सोडचिटी दिल्या. बिरेस्तारा ताणें भाजपात प्रवेश केलो. पराग रायकरान ह्या नदी काँग्रेसीच्या मडगांव कार्यकारिणीचो सरचिटणीस आनी काँग्रेस सेवा फाउंडेशनाचें अध्यक्षपद भुशयला. फाटलीं 25 वर्सां काँग्रेसी वांगडा रावलो पूण ताचो कांयच फायदो जालो ना. काँग्रेसीत आपली घुसमट जाताली. तेकाच लागून काँग्रेस सोडपाचो निर्णय घेतिल्ल्याचें पराग गजानन रायकरान सांगलें. जेंकां आमी आज भारतीय जनता पार्टीन प्रवेश दिवपाचे आसात ते पराग गजानन रायकर. पराग गजानन रायकर हे मडगांवचे माजी आमदार भाऊसाहेब बांदोडकराच्या वेळार जे आमदार आशिल्ले गजानन रायकर हांचे ते पूत. फोंडा मतदारसंघात गजानन रायकर हे निवडून आयिल्ले ते नामवंत कवी आनी रिटायर्ड टिचर. टी.व्ही. कुन्ना जे स्कूल आसा मडगांव त्या स्कुलाचे ते फावंडर. तेंचे पूत पराग गजानन रायकर ही बरीच वर्सां हे काँग्रेस पार्टीन काम करताले. काँग्रेस पार्टींतली वेगवेगळी पोजिशनां तेंच्यांनी भुशयलीं. सध्या ते काँग्रेस पार्टीचे 7 गोंयचे जनरल सेक्रेटरी आशिल्ले आनी काँग्रेस सेवा फाउंडेशन म्हणून जे आसा ताचे ते गोंयचे प्रमुख आशिल्ले. तेंच्यांनी फाटल्या 4 दिसां पयलीं काँग्रेस पार्टींतल्यान ते राजिनामो दिलो तेंच्यांनी आनी आज ते आमचे बरोबर भारतीय जनता पार्टीन रितसर प्रवेश करतात. राजकीय क्षेत्रा बरोबर इतर सामाजीक क्षेत्रांत सुद्दां तेंचो बरो वावर आसा. ते सम्राट क्लब मडगांव ह्या क्लबाचे ते अध्यक्ष आसात. ज्या तरेन देशभरा भितर भारतीय जनता पार्टीचें सरकार, केंद्रीय सरकार आमचे पार्टीचे नेते नरेंद्रजी मोदी हांच्या नेतृत्वाचेर काम करता, तशेंच गोंया भितर सुद्दां ज्या तरेन आमचे गोंयचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचेर त्यांच्या मुख्यमंत्री पदाचेर गोंयचे सरकार काम करता. देशभरान ज्या तरेन सरकारान उदरगत केल्ली आसा आनी ताका लागून देशभरा भितर ज्या तरेन वेगवेगळ्या राज्यां भितर वेगवेगळ्या पार्टींचे कांय बरेचशे कार्यकर्ते नेते हे BJP भितर येत आसात आनी ताका लागून तांच्यांनी ठरयलें की भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करप. आज तांचे आमी भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशा वतीन हार्दिक स्वागत करता आनी आतां रितसर तांकां पक्षा भितर प्रवेश दिवपाक लागून तांच्यांनी जे मेंबरशीप केल्ली आसा तिची पावती आमी तांकां दितात. तरोडे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करता की तांणी म्हाका तांच्या पार्टीन प्रवेश हे दिलो म्हणून. गेली 25 वर्सां हांवें काँग्रेसी बरोबर काम केल्लें आसा.
एक कार्यकर्तो म्हणून काम केला, थोडी पदांय हे केल्यात, पण अशें जाणून दिसले की 25 वर्सां थंय रावून सादे कार्यकर्त्याक म्हत्व दिनात, खंय तरी सायडलायन करतात, खंय तरी चेपोवपाचो प्रयत्न करतात. सादो कार्यकर्तोच रावता, काँग्रेसीचो झेंडो घेवन फुडें सरता, पण ताजे दखल कोणूच घेना. त्या खातीर हांवें इतले वर्साचो हे त्याग करून आतां बीजेपीन प्रवेश केल्लो आसा. खंयचीच मागणी आनी खंयचोच हे नासतना हांवें उघड रिते प्रवेश केल्लो आसा बीजेपीन. गोवा 365 खातीर पणजेच्यान इर्शाद शेख. परीक्षक हो खंयचे नाट्य सर्तींतलो म्हत्वाचो घटक. ताकाच लागून सर्ती जित्यो जातात, बंद पडतात व अजरंवर जातात. देखून आयोजक संस्थांनी परीक्षेक नेमचे आदी तांचे भितरल्या कलागुणांची, योग्यतायेची, प्रतिभेची आणि निस्पृहतेची पारख करपाक जाय आणि परीक्षकय निष्ठावान आसचो, फामाद रंगकर्मी नागेश फडतेन सांगले. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिराची पहिली ऐतिहासिक नाट्य सर्त बुधवारा 20 जानेवारीच्यान सुरू जाल्या. 12 फेब्रुवारी मेरेन ती चलतली. तिच्या उक्तावणाक नागेश फडते बरोबर कला मंदिराचो अध्यक्ष गोविंद गावडे, फोंड्याचो आमदार रवी नायक, विश्वनाथ दळवी, शांताराम कोलवेकार, स्वाती दळवी हजर आसली. फामाद कलाकार आणि टीव्ही अँकर रवींद्र नायकाचे यादींक ही सर्त अर्पिल्या. उक्तावणा उपरांत विमलानंद कलामंच मडकयन रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक सादर केले. प्रतिभावंत रंगकर्मी रामदास परब, चंद्रकांत गांवस आणि अनिल रायकार हे सर्तीचे परीक्षण करतले. या परीक्षकामुळेच या स्पर्धा एकतर जिवंत होतात, अवकळा प्राप्त होतात किंवा अमर सुद्धा होतात. त्यांच्या निर्णयामुळं परीक्षक नेमताना संस्थेने जरूर त्यांच्या गुणांचा, त्यांच्या योग्यतेचा जरूर विचार करावा. कुठल्याही स्पर्धेत परीक्षक निष्ठावंत असावे, कलेवर प्रेम करणारे असावे, त्यांना शब्दफेकीची जाण असावी, रंगमंचावर प्रत्येक हालचालीवर देखरेख ठेवणारे असावे, वाक्यातील चढ उतारांचा अभ्यास असावा लागतो. आणखी इतर काही गोष्टी आहेत. जर त्या परीक्षकांनी रामशास्त्री प्रमाणे जर न्याय दिला तर या स्पर्धा खरोखरच अमर होतील. पंचांग पाहावं, आज मौन व्रताचा दिवस आहे की काय? सगळ्यांच्याच मुद्रा अशा मुलांना काय नाही. ते साहजिकच आहे महाराज. आपण आज कर्नाटकच्या मोहिमेवर निघणार. मोहिमेसाठी आपलं पाऊल एकदा गडाबाहेर पडलं की छे पण तुमचा कया साफ चुकला. भ्रमंतीचं चक्र तर विधात्यानंच आमच्या पायावर कोरून ठेवलं. निदान आमचे हे 2 छावे तरी मोहिमेच्या कल्पनेनं बिलकुल मलून होणार नाही. काय शंभूराजे, तुमचे पाय पाहावर एकदा. आमचा असा कयास आहे, तुमच्या पायावर देखील असंच एखादं चक्र असलं पाहिजे. शृंगारपूरहून कधी आला? मी म्हणजे आम्ही. एवढं गांगरून जायचं काय कारण आहे? त्या जाताना वर्दी द्यायची राहून गेली तर आल्याबरोबर राणी साहेबांच्या समोर दिलगिरीचे 2 शब्द बोलून मोकळं व्हायचं. काय छोटे राजे, रात्री अपरात्री दौड करायची तुमची हौस पेटली की नाही? आबासाहेब, इतकी दौड मारली पण शेवटी गड चढताना शंभू राजांच्या पाठकुळीत बसून आलात ना. हात तुमची. आबासाहेब, आम्ही काय दमलो नव्हतो बरं का. पण बाई, म्हणजे या सगळ्या गोष्टींची स्वारीना खबर होती म्हणायची. गडावर घडणाऱ्या एवढ्या साध्या गोष्टीची जर आम्हाला खबर लागत नसती तर ह्या राज्यातून मोगलांनी आम्हाला केव्हाच हुसकावून लावलं असतं. आम्ही खबर स्वारींच्या कानावर घालणारच होतो, पण घालणारच होतात पण घातली मात्र नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या विश्वासाचे जर आम्ही धनी होतो तर मग आणखी काय हवं होतं? आम्हाला खबर देणारे दुसरेच होते. शंभूराजे, ते दुसरे म्हणजे अण्णाजी नव्हे बरं का. महाराजांनीच साफ साफ सांगितलं हे बरं झालं. त्याचा आरोप कधी केलाच नव्हता आम्ही. कोणी खबर दिली म्हणून काय बिघडलं? नाहीतरी राजांना समज द्यायलाच हवी एकदा. दिवसेंदिवस मन मानेर तिकडे झुकायचं याचा अर्थ काय? आता ही 4थी वेळ. शंभूराजांच्या नादानं राम राजाचा पापू देखील गडावर ठरेल असं दावा अलीकडं.
जंगली शेरांना कधी कोणी ठाणबंद केला आहे का राणीसाहेब? धावू द्या रानावनात, ऊन पावसात भटकू द्या, उघड्या डोळ्यांनी जग पाहू द्या एकदा त्या. धडपडले, ठेस काढले तर ठेस काढू दे. याद आहे पण मासाहेब नेहमी म्हणत असत, अंगी बळ संचारलं की छावे जंगलाकडेच धाव घ्यायचे. मासाहेब गेल्या आणि ते दिवसही संपले. काळ मोठा विचित्र आला. काय आणण्याचे? नाही म्हणजे महाराज, छावे जंगलाकडेच धावले असले तर फारशी तक्रार करायची गरज नाही. पण काय आणण्याचे? बोला, थांबलात का? खुल्या दिलानं मनातली मळमळ ओकून टाका एकदा आबासाहेबांच्या समोर. आम्ही सांगतो, खरी गोष्ट सांगायला कोणाची भेडभाड कशाला हवी? छत्रपतींचा छावा जंगल सोडून गाण्या बजावण्याच्या जलसात धाव घ्यायला लागला तर महाराजांनी रोखायला हवं त्याला. छत्रपतींचा छावा गाण्या बजावण्याच्या जलसात? विचारा, आपल्या मुखानच का विचारा राजांना. राजे कुठल्या सत्कुत्यात जंगलात आले होते ते कळू द्या एकदा दुनियेला. राजे, यासाठी आबासाहेबांच्या मार्फत आम्हाला जाब पुसायची गरज नव्हती माझा. आपण खुलासा मागितला असता तरी खरं तेच सांगितलं असतं शंभूराजांनी. आबासाहेब, शृंगारपुराहून परत येताना महाडात एका गाण्याच्या मैफलीत थांबलो होतो आम्ही. कलावंतिणीच्या मैफिलीत? मोगलांचे हे विलासी शौक आम्हाला पसंत नाही हे पूर्त ठाऊक होतं तुम्हाला राजे. तरी देखील तुम्ही पुन्हा मैफिलीत गुंतलात. साहेब, पण राजे, तुमच्या गळ्यात तुमचा कंठा दिसत नाही. दिलात बिदागी म्हणून. पण राजे, कंठा का दिलात? युवराजांच्या प्रतिष्ठेला साधेल असं दुसरं काय द्यायला हवं होतं आम्ही? आपण तरी दुसरं काय दिलं असतं? शंभूराजे, शुद्धीवर आहात का आपण? खुद्द महाराजांपाशी अशी उद्धटपणाची भाषा? अगदी खरंच बोलतो मासाहेब. बोलू नका आमच्या संग. थंडी वाऱ्याची रात्र कुणकुणत बाहेर काढली, आमच्या जीवाला गोळ लावला, न पुसता जाऊ नाही तिथे गेला. तसं नव्हे मासाहेब. एक शब्द बोलू नका. जन्माची आठवण राहील अशी अद्याप घडवणार आहोत आम्ही तुम्हाला. सुनबाई, उदपाक खाण्यात वर्दी द्यायला सांगा की रामराजांचा थाळा आज बंद. मासाहेब, तुमच्याकडे आम्हालाही शिक्षा म्हणून आम्ही देखील आज अण्णाला स्पर्श करणार नाही. मासाहेब, रामराजांना हकनात सजा होते आहे. काय प्रकार घडला तो आम्ही सांगतो आपल्या. आम्हाला नका सांगू. ज्यांना सांगायचं आहे त्यांच्या पुढेच खुलासा करा. शंभूराजे, तुम्ही मध्ये बोलायचं काही कारण नाही. आम्ही रामराजांशी बोलतो आहोत, तुमच्याशी नाही. तुम्हाला हवं तसं वागायला तुम्ही तुमचे मुखत्यार आहात, पण रामराजांचं तसं नाही. त्यांना गडावर जाब जबाब पुसणारे कोणीतरी आहेत. रामराजे, तुम्हाला 1000 वेळा बजावलं पण तुम्ही आमचं ऐकतच नाही. आता आज सगळ्यांच्या समोर तुम्हाला अखेरचं निक्षून सांगतो आहोत. पुन्हा तुम्ही शंभूराजांच्या संगतीत दिसलात तर गडाचे दरवाजे बंद होतील तुम्हाला. पुन्हा नाही आम्ही हट्ट करणार मासाहेब. म्हणून जातीनं खुलासा करण्यासाठी आलोय आम्ही. रात्र तळमळून काढली आम्ही आणि तुम्हाला आत्ता खुलासा करायला यायला फावलं. शंभूराजे शृंगारपुरलाच गेले त्याची खात्री आहे आपल्याला. तुमचा विचारण्याचा लोक ध्यानी नाही आला आमच्या. काल रात्री शंभूराजे एका गाण्या बजावण्याच्या जलसात गुंतले होते असं कानी आलंय आमच्या. शक्य आहे. शंभूराजे अलीकडे वरचेवर गाणारणीच्या मैफलीत जात असतात अशी खबर मिळाली आहे आम्हाला. वरचेवर नव्हे, कधी कधी राजे जातात आणि नुसतं गाणाऱ्यानी नव्हे, गाणारे सुद्धा असतात त्या मैफलीत. तुमच्या संमतीने चालतात राजांचे हे थेट. ते थेट कसले? गाण्याची आवड असणं हा गुन्हा आहे का? राजांच्या वृत्तीबद्दल भलताच विश्वास दिसतोय तुमचा. हा ज्याच्या त्याच्या मनाचा धर्म आहे, पण स्वारींच्या गैरवर्तनाबद्दल तुमच्या हाती काही पुरावा लागला आहे का? पुराव्याची मुळी गरजच का? गाण्या बजावण्याच्या जलसात युवराजांची उठबस व्हावी ही गोष्टच मुळी गैर आहे. भलते जर ते अफवा घेतले तर लोकांच्या जबानीला बोल लावण्यात काय अट? सुनबाई, तुम्ही विसरत आहात. शंभूराजा युवराज आहेत. युवराज मन मानेल तिकडे जायला आणि मर्जीला चाहेल तसा वागायला. शंभूराजे स्वतंत्र नाहीत. कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाहीत? शंभूराजे आमच्या माघारी पुन्हा आमची निंदा नाराजली. स्वारीचा गैरसमज झाला. निंदा नाराजली पुष्कळ चुकलं. पुष्कळ चुकलं आमचं.
हवी तर माफी मागतो आम्ही आपण. आमची नको, जाऊन महाराजांची माफी मागावी आपण. महाराजांची माफी? आम्ही जाऊन महाराजांची माफी मागावी? हे होणार नाही, ते होणार नाही. मासाहेब असतील आम्हाला अष्टप्रधान, घडी घडीला पाणउतारा करतील आमचा नाक खाली झालेला पाऊस सारखा अडकून थाय थाय नाचतील. ते होणार नाही, ते होणार नाही. आम्ही फक्त मासाहेबांच्या पुढे दिलगिरीसाठी झोळी पसरली आहे, कधी कशाचा पश्चाताप केला नाही. आम्ही तुम्हाला स्पष्ट बजावतो, हसू नका. पटणार नाही तुम्हाला आमचे बोल, पण आम्ही तुम्हाला स्पष्ट बजावतो. गोवा 365 खातीर फोणेच्यान कृष्णा नायक. आणि आजचे हे खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार. मोग आसचो.